आता घेऊयात टॉप 9 राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। दिशा सालियनच्या वडिलांची मुंबई हायकोर्टात धाव, तर पेडणेकरांनी खोटी माहिती दिल्याचा कुटुंबाचा आरोप। दिशाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची याचिकेत मागणी। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मौर्यासह मुंबई पोलिसांवर सुद्धा याचिकेत आरोप। दिशा सालियन प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंच्या देखरेखीखाली करण्याची दिशाच्या वडिलांची याचिका। दिशाचा सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा त्यांचा आरोप। आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा, खोटं जास्त वेळ लपवू शकत नाही। आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी किशोरी पेडणेकरांनी काय काय केलं तेही समोर येईल। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणेंचा हल्लाबोल। वडिलांची मागणी असेल तर चौकशी झालीच पाहिजे। दिशा सालियनपेक्षा गंभीर प्रकरण हे कोरटकर आणि सोलापूरकरचं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची यावर प्रतिक्रिया। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची आज सकाळी 9 वाजता म्हणजे काहीच वेळात पत्रकार परिषद, तर दिशा सालियनच्या वडिलांच्या याचिकेनंतर देशमुखांचीही पत्रकार परिषद। महाविकास आघाडीचे नेते आज सकाळी 11:30 वाजता राज्यपालांची भेट घेणार। विधान परिषदेमध्ये नियमानुसार कामकाज होत नसल्याचा त्यांचा आरोप। नागपूर हिंसाचार प्रकरणावर सुद्धा राज्यपालांशी ते चर्चा करणार। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काही भरोसा नाही। पवार आणि ठाकरेंचं वर्णन कसं कराल या प्रश्नावर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर। गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची आता 24 एकर जमीन लाटली। सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांचा जमीन लाटल्याचा आरोप। चंद्रकांत पाटील आणि सुरेश धस यांनी सुद्धा पडळकरांना मदत केल्याचा त्यांचा आरोप। विनायक राऊत नितेश राणेंविरोधात राज्यपालांकडे रीट पिटिशन दाखल करणार। निधी संदर्भातील वक्तव्यावरून याचिका दाखल करणार। विनायक राऊत आज सकाळी 11:30 वाजता राज्यपालांची भेट घेणार।